तर देशाचं भलं व्हावं, 2047 पर्यंत भारत विकसित व्हावा हीच प्रार्थना आहे, असं भराडी देवीच्या दर्शनाच्या वेळी आशिष शेलार म्हणाले। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर आमचाच विजय होणार असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय। तर आशिष शेलार यांनी या ठिकाणी अप्रत्यक्षपणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय आणि विनायक राऊत यांचा 100% पराभव होणार असंही शेलार यावेळी म्हणाले। तर दर्शन घेतलेलं आहे, लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत, काय मागणं मागितलं आईकडे? आईकडे आल्यावर केवळ शुद्ध श्रद्धा आणि देवासमोर नतमस्तक देवीसमोर होण्याचा भाव असतो। राजकीय जोडे बाजूला आणि बाहेर काढून आम्ही येतो, पण इथे आलो आहोत तर देशाचं, राज्याचं, मुंबईचं भलं व्हावं ही भावना तर आहेच। 2047 पर्यंत हे विकसित भारताचं स्वप्न त्या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पूर्ण हो, एवढी मनोकामना मनात घेऊन मी या ठिकाणी आलोय। विजय आमचाच होणार, तो महायुतीचा असेल, पराभव विनायक राऊतांचा 100% होईल। काय सांगाल, इंडिया आघाडी सुद्धा या ठिकाणी दावा करते आहे की आम्ही जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रामध्ये जिंकू लोकसभेच्या। संजय राऊत पण त्या दृष्टीने म्हणालेत की आमचा विजय नक्की असेल। स्वप्न बघायला जीएसटी तर लागत नाही आणि संजय राऊत यांनी आयुष्यात एक निवडणुकी लढलेली नाही, त्यामुळे बोल घेवड्याच्या नादी लागणं बरं नव्हे असं रामदास स्वामींनी सांगितलं। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।